छोट्या-छोट्या आयुष्यामध्ये आपण छोट्या-छोट्या चुका करतो. पण एखादी चूक जर का आपल्या अंगलट आली, हां, तर तर काय परिणाम होऊ खूप काही होऊ शकतो? शकतं. जर का समजा एक अनुभव म्हणजे असं समजलं की एक वेगळा लेखक आहे, तर आपण त्याला फॉलो करू शकतो. बरोबर. किंवा आपण लिहिली आहे, तर एक दिग्दर्शक येतो त्या पद्धतीने व्यवस्थित करत. एखादी छोटी गोष्ट त्याला किती हर्ट वाटत असेल किंवा ती गोष्ट काय असू शकते, आपल्याला नाही वाटत कारण ते आपल्यासाठी करत असतात. बरोबर. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. होळी सण साजरा झाला आहे आणि या होळी सणाच्या दरम्यान किंवा या होळी सणाच्या नंतर ना खूप मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत. त्यातल्या त्यात खूप चांगल्या पद्धतीचे किंवा विषयाला हात घालणारे असे मराठी चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहेत आणि याच सगळ्या महिन्यामध्ये 21 तारखेला एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आर.डी नावाचा आणि त्याच चित्रपटाचे सर्व माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत गणेश आहे. म्हणजे 3 धुरा ज्या माणसाने एकत्रितपणे सांभाळली आहे, तो व्यक्ती माझ्यासोबत आहे. गणेश, सगळ्यात आधी कसा झाला सगळा प्रवास? कारण का खूपच लांबून आलात तुम्ही. पुणे, मुंबई हा प्रवास चांगला जेवढा चांगला असतो त्यापेक्षा थकवणारा सुद्धा असतो. कसा झाला प्रवास आणि काय आहे आर.डी गणेशसाठी? कारण का जेव्हा बोलतो ना, की पहिलं प्रेम, पहिली परीक्षा वगैरे ज्या सगळ्या पहिल्या गोष्टी असतात ना, त्या खरंच खूप जवळच्या असतात आणि त्या स्पेशलसुद्धा असतात. काय सांगशील एकंदरीत आर.डीबद्दल? अच्छा. तर सर्वप्रथम आर-डी ही एक सस्पेन्स ड्रामा फिल्म आहे. जिची संपूर्ण मेकिंग एका यंग टीमने केली आहे. तर यंग टीम म्हटलं तर एक नवीन व्हॉईस आहे तो. येस, बरोबर. तर आमचा जो व्हॉईस आहे खरं तर हा मराठी इंडस्ट्रीसाठी एक आम्ही म्हणजे असं की नवीन काय आपण देऊ शकतो प्रेक्षकांना. तर आम्ही आमचा एक यंग नवीन व्हॉईस प्रेक्षकांना देतोय. आणि जसं मी सांगितलं की सस्पेन्स ड्रामा फिल्म आहे. याचं प्रेझेंटेशन कंप्लीट डिफरंट आहे. स्टोरी आपली मराठी मातीतली आहे. प्रत्येक मराठी माणसाला कनेक्ट होणारी आहे. बरोबर. जसं की छोट्या-छोट्या आयुष्यामध्ये आपण छोट्या-छोट्या चुका करतो. पण एखादी चूक जर का आपल्या अंगलट आली, हां, तर तर काय परिणाम होऊ खूप काही शकतो? होऊ शकतं. तर ते आर-डीतनं सांगण्याचा प्रयत्न केला. नाही, कारण का ना जेव्हा आर.डीचे पोस्टर लॉन्च झाले सोशल मीडियावर किंवा त्याच्यानंतर आमच्याकडे प्रेस रिलीज झाल्या ना, तर त्यामध्ये ना खूप सुंदर लाईन होती. पहिलीच लाईन होती, की आयुष्यामध्ये घडणाऱ्या काही चुका आणि दोन चूक अक्षराचा शब्द आहे. चूक हा खूप येस 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 मला तेच विचारायला आवडेल तुला, की खूप कमी दिग्दर्शक असतात किंवा खूप कमी लेखक असतात जे ना असल्या गोष्टीमध्ये ना हात घालायला बघतात. कारण का प्रत्येकाला माहिती आहे की जर एखादी गोष्ट इकडची तिकडे झाली तर खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा ऑडियन्सवर इफेक्ट होऊ शकतो किंवा आपल्या कथेवर सुद्धा होऊ शकतो. काय सांगशील लेखक म्हणून किती कसरत होते, किती कसब होते, की बाबा लिहायचं तर चांगलं लिहायचं, जे मला आवडेल त्याच्यापेक्षा जास्त की प्रेक्षकांना काय आवडेल त्या हिशोबाने. काय सांगशील त्याबद्दल? ॲक्च्युली मी दोन्ही गोष्टी एकदम बॅलन्स करून लिहितो दरवेळेस लिहिताना. पहिलं असतं की मला काय सांगायचं आहे. बरोबर. हा माझा थॉट पहिल्या डोक्यात असतो की मला सांगायचं आहे काय. आणि दुसरा थॉट माझ्या डोक्यात असतो की हे माझ्या प्रेक्षकांना आवडेल का बरोबर. किंवा ते हे 2 घंटे 2 तास म्हणजे स्वतःचे पैसे खिशातले घालून बरोबर. किंवा ते प्रत्येक आयुष्य माणसाचं फ्रस्ट्रेट टेन्शन आहे काय कुठून कसा माणूस येऊन तो पिक्चर बघल. त्या 2 तासात मी त्याला त्याच्या आयुष्यामधून मी कटआउट मारू शकतो का बरोबर. आणि 2 तास मी माझ्या आयुष्यात त्याला आणू शकतो माझ्या फिल्मच्या आयुष्यात आणू शकतो का आणि त्याला ती जर्नी देऊ शकतो का जी सुखकर असेल त्यासाठी. तर हा पहिला थॉट माझ्या डोक्यात असतो की मला 2 तास आणि एखाद्याच्या आयुष्यातले 2 तास घेणं खूपच म्हणजे मला एक तास एक माणसाचा मेहनत तरी खूप मोठी गोष्ट आहे. 2 तास जर आपल्याला बसवायचं आहे तर तेवढे कसब लागते. दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण स्वतःच्याच कथेवर काम करतो ना, तेव्हा ना आपल्याला जेव्हा लेखन करत असतो तर आपल्याला माहिती असतं की ह्याच्यातले हे बारकावे आहेत. पण जेव्हा आपण स्वतःच असतो तेव्हा ना एक वेगळी कसब असते. हो. कारण मी लिहिलेलं मी बरोबर करतोय की नाही किंवा माझ्यासोबतची जी कास्ट आहे संपूर्ण ते करतात की नाही. काय सांगशील एकंदरीत त्या एक्सपिरियन्सबद्दल? ॲक्च्युली काय आहे, की जर का समज एका लेखकाने मला ही गोष्ट दिली असती, तर माझ्याकडे म्हणजे मिरर नसला असता. मी त्या व्यक्तीला फॉलो केलं असतं. पण काय होतं, की तुम्हीच रायटर आहे, तुम्हीच दिग्दर्शक आहे, तुम्हीच ॲक्टर आहे. तर प्रत्येक वेळी काय वाटतं माहिती आहे का, की अरे ही गोष्ट करेक्ट होईल ना? ही गोष्ट लिहिलेली करेक्ट आहे का? अरे मी हा ओके केलं का शॉट? हा शॉट ओके आहे ना? किंवा ॲक्टिंग वाटतं मी परफॉर्म ओके केलं ना? तर ह्या तिन्ही गोष्टींचं जे म्हणजे सारखं येतं ना, की डोक्यामध्ये, की करेक्ट आहे ना आपण? करेक्ट आहे ना? करेक्ट आहे ना? चूक कुठे होत नाहीये ना आपली. हां. तर ह्या गोष्टी कंटिन्यूअस म्हणजे माइंडमध्ये चालत राहतात. कारण तिन्ही गोष्टीमध्ये आपणच आहे. जर का समजा एक अनुभव म्हणजे असं समजलं की एक वेगळा लेखक आहे, तर आपण त्याला फॉलो करू शकतो. किंवा आपण लिहिली आहे तर एक दिग्दर्शक येतो त्या पद्धतीने व्यवस्थित करत. एक ॲक्टर आहे तर हा चांगलं करत. पण तिन्ही गोष्टी असेल ना, तर धाकधूक जी असते ना आतमध्ये ते खूप प्रेशर होतं. बरं, तर कोणत्या गोष्टी सोप्या जातात? अभिनय करणं, लेखन करणं की दिग्दर्शन करणं? कारण का 3 गोष्टी त्या 3 गोष्टीचा पॅरामीटर ना पूर्णपणे एक सेट असतो. काय सांगशील त्या तिघांपैकी कोणती अशी गोष्ट वाटली गणेशला की अरे यार चला ही गोष्ट माझ्यासाठी इझी आपण हे करू शकतो? ॲक्च्युली तिन्ही गोष्टी तसं बघायला गेलं तर आपल्या लेवलवर तिन्ही डिफिकल्ट आहेत. बरोबर. कारण की त्या रीच करणं खूप म्हणजे प्रत्येक माणसासाठी
बरोबर. लई मोठा टास्क आहे. पण मला ॲक्च्युली कसं आहे की रायटिंग डिरेक्शन हे मला माझ्या स्टोरीवर करायला आवडतं आणि मला जर कुठं दुसऱ्याने काय म्हणजे नाही का असेल तर मला ॲक्टिंग करायला आवडतं. म्हणजे हे चांगलं आहे. जर दुसरा कोण करत असेल तर आपण ऍक्टिंग केलेली बरं बाबा, उगाच ते बाकीच्या गोष्ट नको. बरं, तर आरडी आता 21 तारखेला भेटीला येणार आहे. जसं तो बोलला सुरुवातीला की चूक हा खूप छोटा शब्द आहे, दोन अक्षरांचा शब्द आहे फक्त, पण त्याची ताकद आहे का खूप मोठी. हा, काय सांगशील एकंदरीत एक ऑडियन्स म्हणून तू तुझ्या कथेकडे कशा पद्धतीने बघतोस? डेफिनेटली माझी जी कथा आहे ती आत्ताच सध्याच्या आपलं म्हणजे यूथ आहे किंवा जी सध्याची परिस्थिती आहे बघायला लागते. माणसं छोट्या छोट्या गोष्टींकडं इग्नोर करतात किंवा त्यातनं माणुसकीच विसरले बऱ्यापैकी, त्या गोष्टीची जाण नाही. तर आत्ताच्या ज्या परिस्थितीला बघता किंवा आत्ताचं जी माणसांची मेंटॅलिटी बघता, आर डी हा नक्की त्यांच्यासाठी एक म्हणजे खरं तर काय बोलता येईल त्याला की अमृत ठरू शकतो जर का की, कारण ही गोष्ट खूप गरजेची आहे की माणसाने प्रत्येक आपण आपलं खरं तर बघायला म्हणजे स्वतःचं आकलन आपण करण्यामध्ये कधीच नाही करत की मी करतोय बरोबर आहे, चांगलं आहे किंवा मी काय करायला पाहिजे. हां, किंवा आपण छोटे छोटे लोक म्हणजे आपल्याला आपल्याच कामातल्या किंवा मित्रांना किंवा आईवडिलांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुखवत राहतो आणि हे आपल्याला नाही माहिती, त्यांना हर्ट झालेलं असतं ऑलरेडी. आपल्याला नाही कळत की अरे ठीक आहे ना आई, चल ना ठीक आहे बाबा, ठीक आहे ना, किंवा मित्राला अरे थांब ना जरा तू. पण एखादी छोटी गोष्ट त्याला किती हर्ट वाटत असेल किंवा ती गोष्ट काय असू शकते आपल्याला नाही वाटत, कारण ते आपल्यासाठी करत असतात. ॲक्च्युली बोलायची वेळ आली तर ते बोलतील. हां, पण बोलत का नाही, कारण ते आपल्यासाठी करत असतात. तर नक्कीच प्रत्येक जो ऑडियन्स ही फिल्म जाऊन बघल तर त्याला असं वाटलं आयुष्यामध्ये की अरे सगळ्यांकडं बघण्याचा आपण जे चष्मा घातला आहे तो चष्मा बदलला पाहिजे, त्याची लेन्स बदलली पाहिजे. आपण जो चष्मा घातला आहे तो रॉंग आहे आणि जो आर डी जो चढवल चष्मा तो करेक्ट आहे. नाही, तर आपण जसं इंटरव्ह्यू सुरुवात केलं त्या इंटरव्ह्यूला तू सुरुवातीला बोललेलास की सगळ्या यंगस्टर लोकांची टीम आहे माझी. कारण का जसं तू बोललास की एकूण 60, 65, 70 एवढे कॅरेक्टर्स आहेत चित्रपटामध्ये, म्हणजे एकंदरीत सगळ्या चित्रपटामध्ये असतात. पण जेव्हा आपण बोलतो ना की यंग टीमला सोबत घेऊन जातो ना, तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळा थॉट सुरू असतो. किंवा दिग्दर्शक जर मी असलो तरी जो माझा DOP आहे त्याचा वेगळा थॉट असेल, माझे निर्माते आहेत त्यांचे वेगळे थॉट असतील. किती कसं लागते या सगळ्या एका मुठीला सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी? ॲक्च्युली कसं तर खूपच लागते, म्हणजे तुम्ही रोज कोणाला तरी शिव्यात देणार अशी कसं. आणि ॲक्च्युली माझं तेच व्हायचं की आमचं ॲक्च्युली टीम होती पहिली 70 एक लोकांची आणि शेवटच्या दिवसापर्यंत जेव्हा आम्ही 22व्या दिवशी शूट करत होतो तेव्हा किती राहिले होते, 20 लोक राहिले होते. काहीतरी झालंच असणार. कारण की रोज एक माणूस गळतोय आणि गळती लागली फक्त की अरे याला शिवाय दिलाय, त्याला हे केला, याच्यावर ओरडला, त्याच्यावर ओरडला. आणि ॲक्च्युली ओरडण्याचं रिझन काय नव्हतं. ॲक्च्युली आमची टीम ही सगळी बोललो जसं की यंग लोकांची टीम होती. त्यांनी याच्या आधी जास्त लोकांनी फिल्म हे क्षेत्र त्यांना माहीत नाही किंवा आपली जशी की 12-12, 13-13, 14-14 घंट्याची शिफ्ट आहे, परत सकाळी उठायचं आहे, 2 वाजता पॅकअप झालाय, 6ला उठायचं आहे. ह्या लोकांना ॲक्च्युली सुरुवातीला वाटलं होतं की सगळ्यांना की सण आहे, फिल्म मेकिंग म्हणजे मजा येते. पण ज्यावेळेस हां भारी असेल, पण ॲक्च्युली जेव्हा सेटवर जाऊन काम करायची वेळ आली तो सगळा तो तामझाम किंवा तो त्या ताणातनं सगळे जात होते. तर ते त्यांच्या मेंदूला ते हे नव्हतं झेलणार किंवा हे नव्हतं. पण नो डाऊट त्या बऱ्या म्हणजे मॅक्झिमम लोकांनी जेवढी टीम होती यंग लोकांची त्यांनी पेशन्स ठेवले, हे केलं आणि शेवटपर्यंत खंबीरपणे साथ आत्ता पण देतात ते. आणि हे आरडीचा आमचा स्ट्रगल आहे खरं तर. नाही मित्र, उनके स्ट्रगल बोलण्यापेक्षा नाही टीमवर्क बोलायला काय हरकत नाही. स्ट्रगल तर प्रत्येक माणूस करतो, पण 70 माणसं जेव्हा सुरुवात करतात आणि शेवटी 20 माणसं आहेत तर ती 20 माणसाच्या यायला महत्त्वाचं असं बोलायला काय हरकत नाही. ब्रदर, चित्रपट बनवणं, चित्रपट प्रदर्शित करणं ना खूप मोठी गोष्ट असते. फक्त कारण का खूप असे नवोदित कलाकार असतात ज्यांना चित्रपटामध्ये काम करायचं सुद्धा असतं आणि नवोदित दिग्दर्शक सुद्धा असतात की ज्यांच्या असतं की बाबा चित्रपट बनवूया. जेव्हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतो, नॉस्टॅल्जिया झालं की अरे आम्ही कुठून सुरुवात केली नाही, आता 21 तारखेला आमचं पहिलं प्रेम किंवा आम्ही जे स्वप्न बघितलेलं ते आता 21 तारखेला पूर्ण होणार आहे. ॲक्च्युली कसं झालं माहिती का, 2 वर्षापूर्वी जेव्हा फिल्म स्टार्ट केली होती ना आम्ही, तर ॲक्च्युली आमच्या टीममधल्या लोकांना वाटत होतं की फिल्म कम्प्लीटच नाही होणार. पहिलं तर इथूनच सुरुवात झाली होती. आणि मी पण ॲक्च्युली आता जे प्रोड्युसर आहेत आपले हंसराज बख्तावाला आणि इफ्तेखार अहमद शेख, तर मी यांना दुसरी गोष्ट ऐकवायला गेलो होतो. म्हणजे दुसरं एक माझं स्टोरीचं पिचिंग होतं, तर मी ते ऐकवायला गेलो. तर ते मला बोलले तू याच्या आधी काय केलं का. मला असं वाटलं अरे दाखवू का नको टेलर. कारण की त्यांच्याकडे मी पिच करताना एक मोठी बजेटची पिक्चर पिच करत होतो. त्यांना वाटायला नको की यार मी अशी पण एक म्हणजे काय बोलतात की
कमी बजेटमधली पिक्चर केली आहे असं वाटायला नको. तर ती पिच केली, ते नेरेशन झालं, त्यांना खूप आवडलं. मग परत बोलले अरे ते काय काय झालं तुझ्या पिक्चरचं, आईला बोललं दाखवतो जा त्यांना. मग त्यांना ट्रेलर दाखवला. मग बोलले की ट्रेलर मला पिक्चर बघायची बोलले. तेव्हा माझी पिक्चर कम्प्लीटच नव्हती, म्हणजे त्याचं काय साऊंड नाही, डायलॉग नाही, काय ऐकू येत नाही. बोललो सर आत्ता नाही आहे, एक काम करू कम्प्लीट झाल्यावर दाखवतो. नाही नाही बोलले आत्ताच बघायची. मग त्यांनी अख्खी रफ फिल्म बघितली ज्याच्यामध्ये DI नाही, कलर ग्रेडिंग नाही, साऊंड नाही, काहीच नाही. आणि बोलली पिक्चर कोण रिलीज करत आहे. बोलले सर सध्या तरी कोण नाही, कारण की आम्ही मित्रांनी केले, आमच्या एफर्ट आमचे प्रयत्न चालू आहेत. बोलले ही राहू दे बाजूला, तर हिला घेऊ पहिलं. असं बोला काय हरकत नाही की द्यायला आपण काय गेलो नाही, आपल्या पदामध्ये काय येतं वेगळं. ते बोललो ना, प्रोजेक्ट स्वतःचं नशीब स्वतः घेऊन येतं. नक्कीच मी म्हणजे दुसऱ्या प्रोजेक्टचं मी पिचिंगला गेलो आणि त्यांनी डायरेक्ट RDला पिक करणं आणि परत एकदा आपण सगळे मिळून करू आणि ह्या ताकदीने परत एकदा मार्केटमध्ये तिला उतरवणं, ही तर गोष्ट म्हणजे त्यांचा जो बिलीव आहे तो पण बरोबर. कारण की ॲक्च्युली त्यांनी आतापर्यंत 22-23 वर्षाला ती भन्सालीकडे काम करत होते, आता रामायण करतात येते, रेड चिलीजमध्ये खूप मोठ्या पदावर आहे. पण त्यात असल्या लोकांना किंवा म्हणजे ह्यांना गणेश शिंदे काय नाही, पण ह्या गोष्टीमध्ये दम आहे. नक्कीच. ह्या गोष्टीला हात दिला पाहिजे, ही गोष्ट पुढे गेली पाहिजे. तर जो बिलीव मला त्या दिवशी आला की बाबा आपण काहीतरी म्हणजे केले चांगलं जे लोकांना असंच ही लोक आपल्याला हात नाही देणार, तर तो बिलीव आला आणि तो प्रवास खरं तर मग मजेशीर झाला एकदम. नाही खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी इथे थांबतो. 21 तारखेला चित्रपट आपल्या भेटीला येणारच आहे. चित्रपट बघितल्यानंतर आपण खूप साऱ्या गप्पा मारू, तेव्हा तर नक्कीच मारू. काय सांगशील प्रेक्षकांना जाता आता, कारण का ना प्रेक्षक आता सुजान झालेला आहे. प्रेक्षकाला जर चांगला कंटेंट दिला तर प्रेक्षक प्रेम करणारच करणार. काय सांगशील एकंदरीत RD काय आहे आणि प्रेक्षकांनी का पाहावं किंवा प्रेक्षकांना याच्यातून काय बघायला मिळेल? नक्कीच प्रेक्षकांना खरं तर एक नवीन प्रेझेंटेशन मिळेल बघायला. जो व्हॉइस माझ्या टीमने दिला आहे हा खरं तर तुम्ही बघितलं तर कदाचित आपण ट्रेंड चेंजिंग करणारा व्हॉइस आहे हा, तर त्याला येऊन दाद द्या. आणि RD तुमच्या खरं तर तुम्हाला सगळं एंटरटेनमेंट देतो तो. त्याच्यामध्ये गाणे उत्तम जसं वडपच्ची आहे किंवा माणूस की अजून 2-3 गाणी येतात ते, तर कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. तुम्ही 2 तास विसरून जाल सगळं. आणि त्यामुळं एक नवीन लोकांनी जे एफर्ट टाकलेत किंवा मेहनत करतात ते किंवा भविष्यातही ते लोकांनी परत एकदा काहीतरी असं चांगलं केलं पाहिजे, हे जर प्रेक्षकांना वाटत आलं. मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ आहे. नक्कीच. आणि मी बोललो तसं की मराठी प्रेक्षक स्मेल करतात, तर आमची पिक्चर स्मेल करा आणि येऊन टेस्टी करा. 21 तारखेला. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास इथे थांबतो आणि खरंच खूप धन्यवाद. एक नव्या व्हॉइसचा सिनेमा आमच्यासाठी घेऊन आले, आमच्या तरुण मुलांसाठी, सगळ्यांसाठी. तोपर्यंत तुझ्या संपूर्ण टीमला 70 ते 20 जणांच्या पूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.